निशा 10 ते 12 वर्षांची असताना तिच्या वडिलांनी तिला आणि तिच्या आईला घराबाहेर काढून दिलं व त्यांना जिवंतपणे नरक यातना सोसाव्या लागल्या. निशाचे वडील हे एका कंपनीत मॅनेजर म्हणून नोकरीला होते. घरची परिस्थिती चांगली होती, काही कमी नव्हतं. परंतु त्यांना निशाचा मात्र राग होता, कारण त्यांना घरात मुलगा हवा होता आणि निशाच्या पाठीवर तिच्या आईला बाळ राहायला अडचण होती. तिच्या जीवाला धोका होता. त्यामुळे डॉक्टरांनी दुसऱ्या बाळासाठी पूर्णतः नकार दर्शवला होता. पण शशिकांत आणि त्याची आई यांना मात्र मुलगा झाला नाही याचा चांगला राग होता. एक दिवस संध्याकाळी साधारण 7-8च्या सुमारास निशा अभ्यास करत बसलेली होती आणि इतक्यात निशाची आई बाहेरून येते आणि एकसारखे रडू लागते. तिला पाहून निशा भांबावून जाते. तिला काही कळत नाही की तिची आई अशी का रडत आहे. आणि थोड्याच वेळात निशाचे वडील येतात आणि त्यांना पाहून निशाच्या आईचा पारा चढतो आणि निशाची आई रागात तिच्या वडिलांना जाब विचारू लागते. कामाच्या नावाने तुमचे हे धंदे सुरू आहेत तर तुम्ही माझी आणि निशाची फसवणूक करतात. काय करत होता तुम्ही तिथे आणि कोण होती ती बाई तुमच्यासोबत? काय वेळ लागला आहे का तुला? असं काय बडबड करते? काय बोलायचं ते स्पष्ट बोल. निशाचे बाबा चिडून तिच्या आईला विचारतात. हो, स्पष्टच विचारते. रौनक गार्डनरला तुम्ही कोणत्या बाईसोबत फिरत होतात? काय संबंध तुमचा आणि तिचा? अच्छा, तर आता तू माझा पाठलाग पण करायला लागली आहेस तर? शशिकांत मोठ्या आवाजात तिला विचारतो. त्यावर चिडत ती देखील आवाज चढवून बोलते. पाठलाग वगैरे नव्हते करत. माझं काम होतं तिथे म्हणून मी आले होती. पण आता असं वाटतं आहे की आधीपासून पाठलाग केला असता तर बरं झालं असतं. तुमचे हे असले रंग आधीच कळाले तरी असते माझे तुमचे. लक्ष्मी असे जोरात ओढून शशिकांत लक्ष्मीवर हात उगारतो. तोच लक्ष्मी हातामध्ये घेते आणि शशिकांत एक वेगळ्याच स्वरात बोलतो. आता तुला कळलंच आहे तर चांगलंच आहे. मग ऐक आणि नीट ऐक हो. माझं आणि तिच्यावर प्रेम आणि लवकरच आम्ही दोघे एकमेकांशी लग्न देखील करणार आहोत. लग्न? काय बोलताय काय तुम्ही? अहो, आपल्याला एक मुलगी आहे हे विसरत आहात का तुम्ही? शशिकांत निशाकडे पाहतो आणि रागात बोलतो. माझी कोणी नाही आहे ती. मुलगी आहे तुझी असेल. काय बोलताय तुम्ही हे? आपली मुलगी आहे ही. आपला चांगला सोन्यासारखा संसार आहे आणि तुम्ही हे सगळं काय डोक्यात घेऊन बसला आहात? सगळं विसरून जा. आपण एक नव्याने सुरुवात करूया. लक्ष्मी अत्यंत कळवळीने शशिकांतला बोलत होती. निशा खूप रडवली होऊन त्या दोघांचं बोलणं ऐकत होती. मी आता काही ऐकणार नाही. तू मला काही देऊ शकली नाही. साधा एक वंशाचा दिवा देता आला नाही तुला. ही कार्टी पदरात पडली आणि निशेबाला एक पनवती लागली आहे. बाबा, तुम्ही असे का बोलत आहात? निशा एकदम रडवल्या स्वरात बोलते. गप्प ग तू. जेव्हापासून आयुष्यात आली आहेस या घरातलं सुख सारं गेलं आहे. तू मुलगी आहेस आणि मला तू नको होतीस. मला मुलगा पाहिजे होता. परक्याची धन तू. आणि काय करणार आहेस तू? शशिकांत खूप रागात तिला बोलतो. शशिकांत, मुलगी आहे ती तुमची. तिला असं काहीही बोलू नका. लक्ष्मी रागात बोलते. तुझी इतकी हिंमत की तू माझ्यावर आवाज चढवून बोलते? निघ, आत्ताच्या आता या घरातून बाहेर निघ. शशिकांत लक्ष्मीला मारतो. बाबा, नका मारू आईला. तुम्ही खूप वाईट आहात. निशा शशिकांतला रडत रडत बोलते. कार्टे मला वाईट बोलते? निघा आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून दोघी बाहेर निघा. असं म्हणून शशिकांत त्या दोघींनाही घराच्या बाहेर काढतो. शशिकांत त्या दोघींना घराच्या बाहेर ढकलून देतो आणि दरवाजा लावून घेतो. लक्ष्मी आणि निशा दरवाजा ठोठावत असतात. बाहेर मुसळधार पाऊस कोसळत होतो. पण तरी शशिकांतला त्यांची दया येत नाही. तो काही दरवाजा खोलत नाही. लक्ष्मी विचार करत पूर्णपणे तुटलेली असते. ती हळूहळू चालत होती. निशा अजूनही घराचा दरवाजा ठोठावत होती. मधून आईकडे पाहत होती. मग दरवाजा खोलला जात नाही हे पाहून ती आईच्या पाठीमागून येते. लक्ष्मी एकदम जोरात जमिनीवर बसते आणि रडू लागते. निशा तिच्या जवळ येते आणि तिला आवाज देते. आई, आता आपण काय करायचं? बाबा आपल्याला कधीच घरात नाही घेणार का? आपण परत दरवाजा वाजवूयात का? घेतील ना ते आपल्याला घरात. तशी लक्ष्मी निशाला जवळ घेते आणि रडू लागते आणि निशाही मग रडू लागते. मुसळधार पावसात बसून या मायलेकी रडत असतात. आजूबाजूचे लोक बघत असतात आणि दरवाजा बंद करून निघून जातात. विजा कडकडत होत्या. कुणी त्यांची मदत करत नाही. त्या दोघी तशाच रडत असतात आणि समोरच्या रस्त्याकडे पाहत राहतात. जणू काही आपल्याला समोर आता एक खडतर प्रवास लिहिला आहे. त्या प्रवासाच्या रस्त्यांकडे पाहत आहेत की काय असं जणू वाटत होतं. मुसळधार पावसातून उठत शेवटी कसं तरी स्वतःला आणि लेकीला सावरत लक्ष्मी उठते आणि आपल्या लेकीला घेऊन चालू लागते. कुठे जाऊ नाही असं तिच्या अनेक प्रश्नांचं काहूर लक्ष्मीच्या डोळ्यात सुरूच राहतं. इतक्यात निशा तिला बोलते. आई, आपण कुठं जाऊयात ग? मामाकडे का? मामा? हां, आपण मामाकडे जाऊ शकतो. असं लक्ष्मी निशाला बोलते आणि तशी ती आपल्या लेकीला घेऊन आपल्या भावाकडे म्हणजेच निशाच्या मामाकडे जाऊ लागते. चालता चालता दोघी खूप थकतात.
पाऊसही बराच असतो. चिंब भिजून देखील त्या आपली वाट तुडवत असतात. शेवटी एकदाच्या या मायलेकी निशाच्या मामाच्या घरी पोहोचतात. लक्ष्मी दरवाजा ठोठवते तर लक्ष्मीची भाऊजाई म्हणजे निशाची मामी दरवाजा उघडते आणि या दोघींना पाहून आश्चर्याने विचारते, ताई निशा, तुम्ही आता इतक्या रात्री इथे? वहिनी, हो, ते त्यांनी मला आणि निशाला घराबाहेर काढलं. कुठं जावं काही सुचत नव्हतं म्हणून इथे आले. इथंच यायचं बरं सुचलं मग. निशाची मामी स्वतःशीच पुटपटत राहते. काय झालं वहिनी, काही बोलता का तुम्ही? लक्ष्मी चौकशी करते. नाही म्हणजे काय आहे ना ताई, राग नका मानू, पण आता तुमची भाची वयात आली आहे ना, तिच्या लग्नाचं पाहायचं सुरू आहे. तर बरेच पाहुणे येतात आणि जर का त्यांनी तुम्हाला इथे पाहिलं तर त्यांचा काहीतरी गैरसमज व्हायचा आणि प्रॉब्लेम व्हायचे. मी काय म्हणते, आज हे नाही घरी तरच तुम्ही दुसरीकडे सोय पहा. जर ते आले तर तुम्हाला इथे ठेवतील आणि परत आम्हाला त्याचा त्रास व्हायचा. तर मग पहा हा वेगळीकडे सोय. अहो पण वहिनी, लक्ष्मी अजून पुढे काही बोलायच्या आधीच निशाच्या मामीने दरवाजा लावून घेते. शेवटी मग लक्ष्मी निशाला घेऊन तिथून निघते. एकच आधार होता, तो म्हणजे भावाचा. आता तोही मिळणार नव्हता या विचाराने लक्ष्मी अजूनच टेन्शनमध्ये आली. शेवटी तिने निशाच्या हाताला पकडले आणि चालू लागते. थोड्या दूर एका अंतरावर त्या दोघींना एक मंदिर दिसते. तेव्हा लक्ष्मी निशाला घेऊन त्या मंदिरात जाते आणि तिथे गेल्यावर लक्ष्मीच्या भावनेचा बांध तुटतो आणि ती देवाला जाब विचारायला लागते. परमेश्वरा, काय रे, मी आणि माझ्या निरगस पोरीने कोणाचं काय वाईट केलं आहे? तर आमच्या नशिबात का लिहिलंच आहेस ते? एकच आधाराची वाट होती, पण त्यावर पण आता काटे कुठे? काय करू आता मी? कुठे घेऊन जाऊ माझ्या लेकीला? आणि कसं हे सगळं सावरू? सांग ना तूच आता. का तुलाही आता वाचा फुटणार नाही? तू खुश आहे का? आता माझी अशी परवड पाहून लक्ष्मी देवाला जाब विचारत असते. इतक्या तिथे मंदिराचे पुजारी येतात. ते सर्व लक्ष्मीचं सर्व बोलणं ऐकतात आणि बोलतात, मुली, मी तुझं सर्व बोलणं ऐकलं आहे, पण तू देवाला असं का बोलत आहेस? काय झालं, सांगशील का? लक्ष्मी आपली सर्व कहाणी त्यांना सांगते. ते ऐकून त्या पंडितांनाही खूप वाईट वाटते. मग ते लक्ष्मी आणि निशाल त्या मंदिरातच राहायला सांगतात आणि त्यांना जेवण देखील आणून देतात आणि लक्ष्मीला सांगतात की काही काळजी करू नको. आता इथून पुढे तुला तुझ्या आयुष्याची एक नवीन सुरुवात करायची आहे. आपल्यासाठी नाही तर आपल्या लेकीसाठी तुला पुन्हा खंबीरपणे उभं राहायलाच पाहिजे. लक्ष्मी पण आता मनाशी पक्का निश्चय करते आणि ठरवते की आता न घाबरता आणि न थकता येणाऱ्या परिस्थितीला समोर जायचं आणि लढायचं. आता इथून पुढे जगायचं ते फक्त आपल्या लेकीसाठी जगायचं. ती निशाला जवळ घेते आणि तिला बोलते, बाळा, तू काळजी करू नको. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मी तुला काही कमी पडू देणार नाही. इथून पुढे तुझी आई पण मीच आणि बाप पण मीच. निशा पण लक्ष्मीला मिठी मारते. मंदिरात लक्ष्मीला पुजारी तिची कहाणी विचारतात आणि पुढे तिला स्वतःच्या पायावर उभे राहायला सांगतात. दुसऱ्या दिवशी लक्ष्मी सकाळी लवकर उठते आणि मंदिर साफ करू लागते. इतक्याही पुजारी येतात आणि लक्ष्मीला बोलतात, पुरी लवकर उठून कामाला लागली आहेस? हो बाबा, आता एक नव्याने सुरुवात करायची आहे असं ठरवलं आहे. कोणतंच काम आता लहान न समजता फक्त जगण्यासाठी आपण पुढे चालत राहायचं. बरोबर आहे पोरी, तुझं आता जगायचं म्हटलं की तुला स्वतःला सगळं सावरायलाच पाहिजे. असं बोलून पुजारी तिथून निघून जातात. लक्ष्मी आपली काम आटोपते आणि तिथे राहू लागते. असे दिवसामागून दिवस हळूहळू जातात. लक्ष्मी मंदिरात साफसफाईचं काम वगैरे करत असते, तर निशा तो स्टॉल सांभाळत असते. एक दिवस अशीच निशा फुलांच्या स्टॉलवर हार वगैरे विकत असते. इतक्यात एक मुलगा तिथे येतो आणि हार फुले घेण्याच्या बहाण्याने तो निशाची छेडच काढायला सुरुवात करतो. निशा आई आई करून ओरडू लागते. निशाचा ओरडण्याचा आवाज येताच लक्ष्मी ताडकन बाहेर येते आणि त्या मुलावर एखाद्या वाघिणीसारखी तुटून पडते. ती त्याला इतकं बोलते की तो मुलगा तिला घाबरून तिथून निघून जातो. पण आता मात्र लक्ष्मीला टेन्शन येतं की जर निशाला आपण न शिकवता असंच इथे दुकानावर बसवलं तर मात्र निशाला पुढे अशा अनेक परिस्थिती हाताळाव्या लागतील. त्याचा तिला त्रास होऊ शकतो. तिला शिक्षण देऊन तिच्या पायावर उभं करणं महत्त्वाचं आहे. तेव्हा लक्ष्मी मनात पक्के करते की आता निशाला खूप शिकवायचं, खूप मोठं करायचं आणि लवकरच ती निशाचं ॲडमिशन मग एका शाळेत घेते. एक दिवस लक्ष्मी निशाला शाळेतून घरी घेऊन येत असताना संध्याकाळी 2 दारुडे लक्ष्मीची छेड काढत असतात. ते पाहून निशा चिडते आणि त्या दोघांवर धावून जाते. त्यावर त्यातला एक दारुडा बोलतो, अगं, नवऱ्याने सोडलेली बाई आहे तुझी आई आणि तू आम्हाला शहाणपणा काय शिकवतेस? यावर निशा खूप चिडते आणि बोलते, हा टाकले तर टाकू देत आम्हाला, काही फरक नाही पडत म्हणतेस, पण शेवटी किती जरी केलं तरी तुझ्या नावासमोर बापाचं नाव तर लावावं लागतंय ना. दुसरा एक दारुडा म्हणाला. त्यावर निशा आणि तिची आई तिथून निघून जातात.
काहीही बोलत नाही. लक्ष्मी थोडी घाबरलेली असते, पण ती निशाला सावरते. निशा म्हणते, आई तू काळजी करू नकोस. मी शिकून इतकी मोठी होईन की एक दिवशी हे नावं ठेवणारेच लोक आपल्याला आदराने पाहतील. यावर तू विश्वास ठेव. बस. यानंतर निशा जणू काही तिच्या अंगात एखादी शक्ती असावी की काय अशा अभ्यासाला लागते. वेळप्रसंगी लक्ष्मी आणि ती पडेल ती कामं करत असायच्या आणि निशा अभ्यास करायची. कधी बांधकाम करण्याच्या ठिकाणी, कधी लोकांच्या घरची धुनी भांडी, तर कधी कधी अक्षरशः लग्नातील वरातीत पण पडतील ती कामं त्या दोघी करत होत्या. शिक्षणासोबतच निशाचे काम देखील सुरूच होते. अशातच निशाची शेवटच्या वर्षाची परीक्षा तोंडावर येते. निशा सकाळी पेपर देऊन संध्याकाळी काम करून रात्रभर जागून अभ्यास देखील करायची. अखेर निशाची परीक्षा होते आणि ते अजून काम करून आईला हातभार लावत असते. असे दिवस पटापट जातात. निशा परीक्षा देत राहते आणि अखेर निशाचा अंतिम वर्षाचा निकाल येतो. निशाचा अंतिम वर्षाचा निकाल लागतो. त्यानंतर आता निशा ठरवते की आपण काहीतरी जॉब मिळवू आणि त्यानंतर पुढील शिक्षण घेत राहू. आणि निशा तसा प्रयत्न करू लागते, कारण निशाला खूप चांगले मार्क्स मिळालेले असतात. निशा वेगवेगळ्या ठिकाणी जॉब मिळवण्यासाठी प्रयत्न करत असते, पण कुठे ना कुठे तिला काही ना काही अडचणी येत राहतात. आणि एका ठिकाणी तर अक्षरशः कहरच होतो. म्हणजे तिला जॉब न मिळण्याचे कारण ऐकून तिला खूप वाईट वाटते, पण सोबतच तिला प्रचंड राग देखील येतो. कारण पण तसेच असते. एका मोठ्या ऑफिसमध्ये निशा जॉब इंटरव्ह्यूसाठी गेलेली असते. तिथे मॅनेजर पदावर असणारी व्यक्ती निशाचा इंटरव्ह्यू घेते. ती निशाला इकडचे तिकडचे सर्व प्रश्न विचारते. सगळे प्रश्न विचारल्यानंतर त्यानंतर मॅनेजर तिला एक प्रश्न विचारतो. मॅडम, तुमचे सर्व डॉक्युमेंट मी पाहिले, मार्क्सही पाहिले. तुम्हाला मार्क्स उत्तम आहेत, पण मला एक नाही कळलं की तुमच्या नावासमोर बापाचं नाव नाही लावलं तुम्ही. असं का? सॉरी सर, पण हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे आणि त्याचं कारण मी तुम्हाला नाही सांगू शकत. निशा त्याला उत्तर देते. ठीक आहे मॅडम, या तुम्ही, कळवू आम्ही तुम्हाला. असे म्हणून तो मॅनेजर निशाला जायला सांगतो. निशा निघतेच की तिच्या कानावर बोल पडतात. हिचे आणि अशा मुलीला कोण जॉब देईल? निशाला हे सर्व ऐकून खूप वाईट वाटते की आजही फक्त बापाचे नाव का नाही लावले म्हणून आपल्याला लोक हिणवतात, आपल्याला कमीपणा देतात, आपल्याला जॉबवर ठेवलं जात नाही. आणि ज्याने आपल्यावर ही वेळ आणली तो मात्र आरामात आपलं जगणं जगतोय. आता मात्र निशा आपलं अस्तित्व जगाला दाखवून द्यायला परत एकदा पेटून उठते. जणू काही तिच्या अंगात एखादा ज्वालामुखी पेटत आहे की काय, अशा जोमाने ती पडेल ती कामं करू लागते आणि सोबत रात्रभर अभ्यास देखील करत राहते. निशा इतकी जिद्दीला पेटली होती की आता बस, तिला आपलं ध्येय साध्य करायचं होतं आणि त्यासाठी जणू ती काहीही करायला तयार होती. निशाची तयारी जोरदार सुरू होती. निशा स्पर्धा परीक्षा देत होती आणि अखेर निशा शेवटी कलेक्टर होण्यासाठी परीक्षा देत होती आणि ती उत्तम मार्कांनी त्यात पास होऊन मेरिटमध्ये देखील येते. आणि नंतर तिची मुलाखतीसाठी निवड होते. मुलाखतीसाठी निवड झाल्यावर निशा मुलाखतीसाठी तयार होते. चांगली तयारी करते आणि म्हणतात ना की संकट आले की ते एका मागून एक येतच असतात. असंच काहीसं निशाच्या बाबतीतही घडते. कामावरून येताना निशाचा अपघात होतो. निशाला मोठी दुखापत होते आणि तिला बेड रेस्ट घेणं गरजेचं असतं. पण थांबेल ती निशा कसली? निशा हार न मानता घाबरता आपण मुलाखत देणारच असं ठरवते. लक्ष्मी, डॉक्टर सर्वजण तिला नकार देतात, पण ती काही केलं ऐकत नाही. अखेर कुबड्यांचा आधार घेत निशा मुलाखतीस पोहोचते. आता निशाची इथेही खऱ्या अर्थाने परीक्षा होते आणि अखेरची ही परीक्षा पार केली की ती तिच्या ध्येयापर्यंत पोहोचणार होती. तिचं स्वप्न पूर्ण होणार होतं. मनाशी अनेक स्वप्न बांधून मोठ्या आत्मविश्वासाने अखेर निशा मुलाखतीच्या ठिकाणी पोहोचते. निशा मुलाखतीला येते. जवळजवळ 5 ते 6 जण त्या ठिकाणी तिची मुलाखत घेण्यासाठी बसलेले असतात. सर्वजण तिच्याकडे पाहत असतात. निशा कुबड्या घेऊन उभी राहते आणि तिच्या पायातून रक्त देखील वाहत असतं. त्यातले एक सर तिला बसायला सांगतात. एक जण निशाचे डॉक्युमेंट पाहतात आणि तिला बोलतात, तुमच्या कोणत्याही प्रमाणपत्रात तुम्ही अपंग आहात अशी काही माहिती नमूद केलेली नाही आहे. हो, नसणारच सर, कारण मी अपंग नाही आहे. निशा त्यांना उत्तर देते. मग तुम्ही या अवस्थेत कसे काय आलेत इंटरव्ह्यूला? दुसरे एक महिला मुलाखतदार तिला प्रश्न विचारतात.
ते 4-5 दिवसांपूर्वी माझा अपघात झाला होता आणि त्यात मलाही गंभीर जखम झाली आहे. डॉक्टरांनी तर मला उठायला आणि चालायला नकार दिला होता. मला बेड रेस्ट घ्यायला सांगितली होती. पण मी थांबले नाही. निशा, पण तुम्ही जर बऱ्याच नाही झालात तर? एक मुलाखतकार तिला विचारतात. सर, आयुष्यात इतकी मोठी संकटं आली आहेत, त्या सर्वांना पार करत मी इथपर्यंत पोहोचली आहे. हे संकट तर एकदम लहान आहे, कारण यात फक्त शरीरावर जखमा आहेत, ज्या भरल्या जाणार आहेत. मी तर मनावर ओरखडे सोसत या टप्प्यापर्यंत पोहोचली आहे. निशा म्हणाली, मॅडम, आपल्या सर्व प्रमाणपत्रावर नाव ज्यात आपण फक्त आपल्या आईचं नाव लावलं आहे, असे का बरं? महिला मुलाखतकार म्हणाली, कारण ज्या नावाचं माझ्या आयुष्यात काही स्थान नाही, त्या माणसाचं नाव लावून तरी मी काय करणार आहे? ज्याने मला कधी मुलगी म्हणून स्वीकारलं नाही, त्याच्या नावाला स्वतःच्या नावासमोर कशाला लावायचं? आणि नसेल त्या माणसाचं नाव तर काय झालं? माझे स्वतःचे कष्ट, मेहनत काही बदलणार थोडे आहेत. ज्यावेळी मला हातात धरून शिकवायची गरज होती, मला आधाराची गरज होती, तेव्हा त्या माणसाने मला हाताला धरून घराबाहेर काढलं. त्याचं नाव मी का मिरवावं? हो आईसी, म्हणून तुम्ही नाव नाही लावलं तर? बरं मग मॅडम, जेव्हा एखाद्या स्त्रीवर अशी वेळ येते की तिला तिच्या हक्काच्या घरात चांगली वागणूक मिळत नाही, तिचे खच्चीकरण केले जाते, तिच्यावर अन्याय होतो, तेव्हा तिने काय केलं पाहिजे? तुमचं याबाबत काय मत आहे? मुलाखतकार म्हणाले, सर, माझं असं स्पष्ट मत आहे की प्रत्येक स्त्रीने स्वतःसाठी लढलं पाहिजे आणि अशा व्यक्तीसाठी काही सहन करू नये ज्याला तिची काहीच किंमत नाही. शिवाय तिने स्वतःचं स्वाभिमान विसरून न जाता स्वतःच्या स्वप्नासाठी स्वतः लढावं आणि न थकता, न हार मानता एक उंच भरारी घ्यावी. स्वतःची स्वप्न पूर्ण करावीत, कुणाची गुलामगिरी सहन न करता. आपल्या संविधानाने स्त्रियांना भरपूर हक्क बहाल केले आहेत. त्याचा प्रत्येक स्त्रीने पुरेपूर फायदा करून घ्यावा. आणि हो, राग मानू नका सर, पण इथल्या प्रत्येक स्त्रीने या पुरुषप्रधान संस्कृतीला हे दाखवून दिलं पाहिजे की एक स्त्री मनात आणलं तर काहीही करू शकते. निशा म्हणाली, बरं, तुम्हाला ही नोकरी का मिळावी? मुलाखतकार महिलांनी विचारलं. मी खोटं वगैरे अजिबात बोलणार नाही. समाजसेवा वगैरे असे काही उत्तर द्यायच्या आधी मी म्हणेन की माझी आर्थिक गरज, कारण या जगात साऱ्या गोष्टींचं सोंग करता येतं, पण पैशांचं सोंग करता येत नाही. मी अशा परिस्थितीत वाढले आहे की जिथे एक वेळ खाऊन आम्ही दिवस काढलेत, कष्ट करून. माझी आई तरुणपणीच एकदम म्हाताऱ्या माणसासारखी दिसू लागली आहे. तिने खूप कष्ट घेतलेत माझ्यासाठी. तिला कुठंतरी थोडं तरी सुख मिळावं हीच माझी अपेक्षा आहे. यानंतर म्हणाल तर नक्कीच काही भाग हा समाजसेवेचा असणारच आहे, कारण मी लोकप्रतिनिधी म्हणून सेवा देणार आहे. तर अर्थात माझी ही नैतिक जबाबदारी आहे की मी माझे काम प्रामाणिकपणे केलं पाहिजे. शिवाय आम्ही जे भोगलंय ते तर आता बदलू शकत नाही, पण कदाचित असं कोणाच्या बाबतीत न घडण्यासाठी प्रयत्न मात्र नक्की करू शकू. त्यासाठी मला खरंच ही नोकरी मिळावी अशी माझी इच्छा आहे. निशा म्हणाली, ठीक आहे मॅडम, या तर मग तुम्ही. असं त्या मुलाखतकार असं म्हटल्यावर निशा थोडी गोंधळते. तिला काही कळत नाही की आपण मुलाखतीत पास झालो आहोत की नाही. पण ती सर्वांकडे पाहते, ते लोक काही रिस्पॉन्स देत नसतात. निशा हळूच उठते आणि जाऊ लागते. मॅडम, असे म्हणून एक मुलाखतकार निशाला आवाज देतो. निशा थोडं घाबरतच मागे वळून पाहते. लवकर बऱ्या व्हा, खूप जोमाने तुम्हाला काम करायचं आहे आता. कलेक्टर मिस निशा. निशाला काही कळत नाही. ती बस कलेक्टर हा शब्द ऐकते आणि तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागतात. निशा आपण कलेक्टर झालो आहे हे ऐकते आणि खूप खुश होऊन जाते. तिचा आनंद गगनात मावेनासा होतो. ती खूप आनंदात बाहेर येते. तिला कधी एकदा जाऊन आपल्या आईला ही आनंदाची बातमी देते आणि तिला घट्ट मिठी मारते असं झालेलं असतं. निशा पेढे घेते आणि आनंदात आपल्या घरी येते. ती घराचा दरवाजा वाजवते. लक्ष्मी दरवाजा उघडते. निशा आत येते आणि पाहते तर आत घरात शशिकांत चहा पीत बसलेला असतो. त्याला पाहून निशाला राग येतो आणि ती आईला बोलते, आई, कोण आहे हा माणूस आणि इथे काय करतोय? निशा, अगं मी तुझा बाबा. मला ओळखलं नाहीस का तू? ओळखलं ना, चांगलंच ओळखलं आहे. चांगलंच ओळखले तुम्हाला. तुम्ही इथे काय करत आहात? आत्ताच्या आता इथून निघायचं. निशा, अगं तू तुझ्या बापाशी बोलत आहेस, इतकं तरी भान आहे की नाही तुला? शशिकांत म्हणाला, कोण बाप? कुठला बाप? माझा बाप तर तेव्हाच मेला आहे जेव्हा त्याने आम्हाला त्या बोचऱ्या रात्री घरातून बाहेर हाकलून दिलं होतं. निशा, नव्याने सुरुवात करू. लक्ष्मी, तू समजाव ना हिला.
शशिकांत लक्ष्मी काही बोलायला जाणार इतक्यात निशा बोलते, थांब आई, मला काही ऐकायचं नाही आहे. या माणसाशी आपलं काही एक नातं नाही आणि इथून पुढे ही कधीच नसेल. आता या माणसाला आपली आठवण का आली आहे हे चांगलंच कळत आहे मला. इतके दिवस नाही आठवले का त्यांची मुलगी आणि बायकोही नाही आठवली. निघा तुम्ही इथून आत्ताच्या आत्ता, नाहीतर पोलिसांना बोलवेल. निशा खूप चिडलेली असते. ठीक आहे, जातोय मी, पण मी जरी गेलो तरी माझं नाव कायम तुझ्यासोबत असणार आहे. ते काही पुसलं जाणार नाही. जिथं जिथं जाशील तिथं नावाची गरज लागेल तेव्हा लावशील ना. शशिकांत म्हणाला, नाही, मला काही गरज नाही तुमच्या नावाची आणि इथून पुढे पण मला तुमच्या नावाची गरज नाही लागणार. निशा म्हणाली, ठीक आहे, बघू कशी नाही लावत. शशिकांत रागाने तिथून निघून जातो. निशा तिच्या आईजवळ जाते आणि तिला घट्ट मिठी मारते आणि तिला बोलते, आई, आता आपल्याला कोणाची गरज नाही गं. आता आपला वनवास संपणार आहे, कारण मी कलेक्टर झाले आहे. काय सांगतेस निशा? असं म्हणत लक्ष्मी ढसढसा रडू लागते आणि निशाला घट्ट मिठी मारते. आता रडायचं नाही आई, आता तर तुझे हसायचे दिवस आले आहेत. निशा लक्ष्मी खूप आनंदी होते. निशाने आणलेले पेढे ती देवासमोर ठेवते, गोड जेवण बनवते, आनंदाने सगळ्यांना ही बातमी देते. आता सगळं काही सुरळीत सुरू असतं. निशाचं नवीन घर होते. घरात सुख येते तरी निशा मात्र सतत कशाचा तरी विचार करत असायची. आणि अखेर एक दिवस ती लक्ष्मीला घेऊन ऑफिसमध्ये येते. निशा आपल्या नावात कायमसाठी बदल करणार असते. तिने तसे कागदपत्र देखील तयार करून घेतलेले असतात. सर्वजण तिच्याकडे पाहत असतात. रजिस्टर करणारे सर तिला विचारतात, मॅडम, हा तुमचा शेवटचा निर्णय आहे का? त्यावर निशा आपल्या आईकडे पाहते आणि बोलते, हो, हा माझा शेवटचा निर्णय आहे आणि जो मी पूर्ण शुद्धीत घेतला आहे. जिने मला पुनर्जन्म दिलाय, मला वाढवण्यासाठी अहोरात्र कष्ट केले, 9 महिने मला पोटात वाढवून यातना सहन केल्या. खरं तर हा तिचाच अधिकार आहे आणि तोच मला तिला द्यायचा आहे. आजपासून मी माझं नाव बदलत आहे आणि माझ्या बापाच्या जागी त्याचं नाव बदलून माझं नाव रिनेम करत आहे आणि ते निशा लक्ष्मी शिंदे असे करत आहे. तिथे उपस्थित सर्वजण तिच्या या निर्णयाचे कौतुक करतात आणि अखेर निशा आपल्या आईला तिचा खरा हक्क मिळवून देते आणि ज्याने आपल्यासाठी काहीच केलं नाही त्याचं नाव काढून आपले नाव कायमसाठी बदलून टाकते. तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, निशाच्या भविष्यासाठी तिच्या आईने केलेला संघर्ष व निशाने घेतलेला शेवटचा निर्णय तुम्हाला कसा वाटला? तुम्ही सर्वांना कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा चांगली वाटली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.